आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे। सुरेश धस हे पूर्णपणे चुकीचं बोलले असं सूर्यवंशी कुटुंबीय म्हणतात। असंच माफ करत राहिलं तर गुन्हेगार वाढतील असंही सूर्यवंशी कुटुंबाचं म्हणणं आहे। धसांच्या मध्यस्थीनंतर आता सूर्यवंशी कुटुंबाचा हा लॉंग मार्च खरं तर स्थगित करण्यात आला होता। सुरेश धसांचा मोर्चातील व्हिडिओ जितेंद्र आव्हाडांकडून ट्विट करण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भात त्यांनी धसांना काही प्रश्न केले। सुरेश धसांचं विधान पाहिलंय तुम्ही, काय सांगाल? सुरेश धस साहेब जे आहेत हे पूर्णपणे चुकीचे बोललेले आहेत। कारण हे आमदार आहेत, आज बीजेपीचे आमदार आहेत। यांना जनतेने निवडून याच्यासाठीच दिले का की ते म्हणजे त्यांचे गुन्हे माफ करा, जे गुन्हेगार आहेत त्यांना सोडून द्या, माफ करा। म्हणजे हे पूर्णपणे सुरेश धस जे बोलतात हे मान्य नाही, पूर्णपणे चुकीचं आहे। आणि असं जर माफ करत राहिले तर गुन्हेगाराचं प्रमाण जे आहे हे गुन्हेगाराचं प्रमाण खूप वाढणार आहे। याला जबाबदार सुरेश धस आणि सरकार राहणार आहे का? सोमनाथ सूर्यवंशी यांची आई आपल्यासोबत आहे, काय सांगाल? सुरेश धसांचं विधान ऐकलं तुम्ही, काय सांगाल? फार चुकीचं बोलतात हे सुरेश धस। हे सरकारचे हे बीजेपीचे माणसं असतील त्याच्यासाठी हे असं बोलतात। मी ही गोष्टी खपून घेणार नाही। माझ्या सोमनाथाला पोलीस स्टेशन मध्ये बंद करून हाडं तुटुजीपर्यंत मारले, सोमनाथाचं खून केले पोलीस लोकांनी। हे असल्या गुन्हेगाराला ह्याने सोडून द्या म्हणतात, मोठ्या मनानं माफ करा म्हणतात। ह्यांच्या स्वतःचं जर मूल असता ह्यांचा, असं ह्यांनी पोलिसांना माफ केले असते का? कॅमेरा पर्सन सय्यद खिजर सह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। तर आपण पाहतोय खरं तर सुरेश धस आणि मेघना बोर्डीकर यांच्या मध्यस्थीनंतर हा लॉंग मार्च स्थगित करण्यात आला होता। आणि या लॉंग मार्च दरम्यान सुरेश धसांनी वक्तव्य केलं होतं की आता माफ केलं पाहिजे। आणि याच वक्तव्यानंतर आता सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी इथे सुरेश धसांवर निशाणा साधला दिली आणि त्या आंदोलकांना त्यांनी काही आश्वासनं दिली। आणि आश्वासन देत असताना धस साहेब बोलले की पोलिसांवरती गुन्ह्यांची मागणी करू नका, त्यांना मोठ्या मनाने माफ करा। ज्यावेळेस सोमनाथ भाऊंची अंत्यविधी झाली त्यावेळेस धस साहेब स्वतः रात्री 2:30 वाजता आम्हाला भेटण्यासाठी आलो होतो। आणि तिथे आल्यानंतर तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की कोणीही फोटो किंवा व्हिडिओ करू नका। तुम्ही चोर होते का? तुम्ही असं कसं काय बोलले? सोमनाथ सूर्यवंशी हे तुम्हाला 2 महिन्यानंतर कसे काय आठवले? आणि 2 महिन्यानंतर तुम्ही बोलता की पोलिसांना माफ करा, मोठ्या मनाने माफ करा। तुमच्या घरचा व्यक्ती जर तुम्ही गमावला असता, तुमच्या घरच्या व्यक्तीचा जर तुम्ही कोणी खून केला असता तर तुम्ही त्यांना माफ केली असते का? किंवा संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तुम्ही माफ करता का? तेही मोठ्या मनाने करणार का? मुख्यमंत्री साहेब विधानसभेत खोटं बोलतात। एकनाथ शिंदे साहेब यांच्या ताफ्यामध्ये अशोक घोरबाड दिसतात। तुम्ही म्हणताय की पोलिसांना मोठ्या मनाने माफ करा, त्यांच्यावरती गुन्ह्यांची मागणी करू नका। पोलिसांचे नेमके आका कोण आहेत हेच आम्हाला कळना गेले आता। पण